रोड रोमियोंची आकुर्डीतल्या एका भागामध्ये धुलाई करण्यात आलेली आहे। आकुर्डीमध्ये विवाहित महिलेला त्रास देणाऱ्या रोड रोमियोची काळभोर नगरमध्ये जबरदस्त धुलाई करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। माजी नगरसेवकाच्या मुलीने या रोड रोमियोची धुलाई केलेली आहे। या घटनेनंतर घटना बघण्यासाठी जमलेल्या लोकांनी देखील रोड रोमियोवर हात साफ केला। आपण त्याची ही दृश्य बघतोय। कसा घडला हा प्रकार आपण पाहूया। परत नाही करणार कधी असं कसं राहत होतं तिला तुझ्या घरची करती प्रत्येक मुलीला तुम्ही लोक असं करता। बायको म्हणून सांगतोय बायको तुझी दाखव कुठे बायको तुझी फोटो दाखवायची तुला कुठले फोटो दाखवायचे आणि कुठले फोटो दाखवणार तू पोलिसांमध्ये मोबाईल म्हणून आपल्या आणि या संदर्भामध्ये आपण माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्याकडनं त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा प्रकार नेमका काय घडलेला होता ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राजूजी, हा प्रकार नेमका काय घडलेला होता? हा रोड रोमियो कशा पद्धतीने या महिलेला त्रास देत होता? परंतु पोलिसांनी एक काही तशी म्हणावी अशी दखल घेतली नाही। बरं, मग हा प्रकार असाच वर्षभर चालत राहिला। मग परवा दिवशी ती मुलगी माझ्या ऑफिसला आली। तिला काहीतरी त्या मुलांनी फोन केला की आज तुला मारून टाकणार आहे म्हणून मी, आणि म्हणून ती घाबरून 5 वाजता सुटण्याच्या ऐवजी 4 वाजताच येऊन ऑफिसमध्ये की साहेब काय करा, मला वाचवा, नाही तर माझं काही खरं नाही, आज तो मला मारून टाकणार आहे। मग त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी फोन केला की भाऊ तुम्ही पटकन या, त्यांनी आत्ताच मारायला सुरुवात केली तिला म्हणून। आणि मग मी माझी मुलगी आम्ही सगळे इथून आमच्या इथून म्हणजे त्या तरुणाने मारहाण देखील केली त्या महिलेला? हो हो, मारहाण चालूच केली होती, डायरेक्ट मारहाण चालू केली होती। आणि मग जाऊन आम्ही त्याला धरला आणि पोलीस स्टेशनला कॉल करेपर्यंत मग त्याला 4-5 फटके लावले सगळ्यांनी, त्या जमलेल्या लोकांनी, माझ्या मुलीनी वगैरे। आणि मग पोलिसांना बोलवून घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात त्याला दिला। पोलिसांची अकार्यक्षमता या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? पोलिसांनी जर 1 वर्षापूर्वी जर का तिची दखल घेतली असती, त्याच वेळेस जर का त्याला बोलून घेतला असता, समज दिला असता, तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता। म्हणजे तत्परती काय, आता काय आम्ही पण लगेच ऍक्शन काय घेतली की साहेब अशा मुलींच्या छेडछाडीमुळे आत्महत्या करतात, मुली आत्महत्या करतात, लेडीज आत्महत्या करतात। आता कोल्हापूरातली घटना ताजी आहे आणि विनाकारण मुली भरडल्या जातात, कोणी दखल घेत नाही, आपलं काय होणार, आणि घाबरून त्या स्वतःच्या प्राण संपवायला म्हणजे हे होतात, तयार होतात। पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांनाच कायदा हातात घ्यावा लागलेला आहे। मयांक भागवत यांच्याकडे जाऊया। मयांक, आपण पुन्हा एकदा एक घटना बघतोय, ही आकुर्डी मधली घटना आहे। राजू दुर्गे ज्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला ते देखील म्हणतायत की पोलिसांनी 1 वर्ष कारवाई केली नाही, त्यामुळे अखेर या सगळ्या लोकांना या तरुणाला पकडावं लागलं। श्रीरंग, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस अकार्यक्षम का आहेत आणि पोलीस महिलांच्या तक्रारीबाबत गांभीर्याने का पाहत नाहीत आणि अशा प्रकारच्या छेडछाडीच्या तक्रारी गांभीर्याने का घेत नाहीत। जर आपण ठाण्याची घटना पाहिली तर ती घटना देखील तशीच होती। पोलिसांना जाऊन तक्रार देण्यात आली, पोलिसांनी टाळमटाळ केला, शेवटी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि तिकडच्या काही स्थानिक तरुणांनी कायदा हातात घेतला आणि त्या रोड रोमियोला जे आहे ते चांगलंच चोपून काढलं। आपण कोल्हापूरची घटना पाहिली, कोल्हापूरमध्ये एका तरुणीने जे आहे ते आत्महत्या केली। कारण काय, तर पोलिसांकडे तिने तक्रार दिलेली, मात्र गावगुंड त्रास देत होते, छेडछाड करत होते। एका मुलीच्या वडिलांनी जाब विचारला की तुम्ही त्या माझ्या मुलीला छेडता का, तर त्यांच्या घरी जाऊन तोडफोड करण्यात आली, मारहाण करण्यात आली। सांगलीतल्या मसूची वाडीतला प्रकार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। मुलींचं शिक्षण सोडावं लागलं, शाळा कॉलेज मुलींना बंद करावं लागलं। हे का महाराष्ट्रात होत आहे, तर पोलीस अकार्यक्षम आहेत। हे का महाराष्ट्रात घडत आहे, तर पोलीस वेळेस कारवाई करत नाहीत। ही देखील घटना जी पुण्याची आहे, जर पोलिसांनी 1 वर्षापूर्वी कारवाई केली असती, जर त्या गावगुंडाला, त्या रोड रोमियोला जो आहे तो बंदोबस्त केला असता, त्याला चोप दिला असता, तर ही घटना पुढे झालीच नसती।